हा कार्यक्रम चालू आहे। तिकडे सोलापुरातील बिग फाईट असणाऱ्या दहिगावमध्ये प्रचार हा शिगेला पोहोचलाय। माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर यांच्यामध्ये लढत होतीये। संस्कृती सातपुते आपल्या 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन प्रचार करताना दिसतायत आणि यावरून जीवन जानकरांच्या पत्नी डॉक्टर स्नेहल जानकर यांनी जोरदार टीका केली आहे। सहानुभूती मिळवण्यासाठी मातृत्वाचं भांडवल केलं जातंय असं स्नेहल जानकर म्हणाले। मातृत्वाचं भांडवल केलं जात आहे। तुम्हाला माहित असेल नसेल, माझा देखील मुलगा 1 वर्षाचा आहे, पण आम्ही माझ्या मातृत्वाचं किंवा माझ्या छोट्या मुलाला घेऊन आम्ही भांडवल केलेलं नाहीये। भांडवल करण्यासारखी गोष्टच नाहीये। आता या मतदारसंघातल्या अनेक बायका असतील, सगळ्या आई आहेत आणि त्या स्वतःच्या मुलाला घेऊनच काम करतात। आम्हालाही येत होतं, आम्हालाही 4 जण कॅमेरे घेऊन माझं बाळ घेऊन आम्हीही फिरलो असतो, लोकांची सहानुभूती गोळा केली असती, पण आम्ही ती पद्धत वापरली नाही। आपल्याला रीलबाजी, पोस्टरबाजी, दिखावेपणा ह्याच्यापेक्षा ॲक्च्युअलमध्ये विकास करायचा आहे। सुरुवातीला तसं वाटत होतं की बिग फाईट आहे किंवा काय आहे, पण ज्यावेळी आम्ही माणसांमध्ये मिसळलो, माणसांसोबत संवाद साधला आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलो, तर तशी काही परिस्थिती मुळात नाही आहे। वन वे आहे। जनतेने ह्याच्या आधी पण विधानसभेला, लोकसभेला आमच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि त्याचबरोबर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पण ते आम्हाला कौल देणार आहेत याची पूर्ण खात्री आहे। मतदार सुज्ञ आहेत, मतदारांना समजतं कोणाला मतदान करायचं, केव्हा करायचं आणि कशा पद्धतीने करायचं। जनगणनेच्या सूचीमध्ये ओबीसींसाठी